नमस्कार सर्वांना, अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर आपण आज मस्त असे सोयाबीन चिली केलेली आहे, तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी सोया चंक्स घेतलेले आहेत, हे मोजून म्हटलं तर 150 ग्रॅम आहेत। तर मी इथे गॅसवरती अगोदरच पाणी ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी। आता पाणी छान असं उकळलं की यामध्ये आपण हे सोया टाकून घ्यायचं आहे आणि याला 5 ते 10 मिनिट आपण भिजवून घेणार आहे। तर मी आता गॅस बंद केलेला आहे, फक्त आपल्याला उकळत्या पाण्यात टाकायचं आहे आणि भिजवून घ्यायचं आहे। तर आता इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी। तर मी अशा मोठा कांदा चिरून घेतलेला आहे चौकोनी, आणि उभा कोबी चिरलेला आहे, आणि ढोबळी मिरची पण चौकोनी चिरलेली आहे। तर आपल्याला ह्या भाज्या फोडणीसाठी लागणार आहेत। तर 10 मिनिट आपले सोया चंक्स मस्त असे भिजलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात एका बाउलमध्ये। तर इथे मी हे सोया चंक्स सगळे काढून घेतले बाउलमध्ये, आणि आता परत मी कढई मोकळी करून त्यामध्ये परत ओतले, आणि त्यामध्ये आता आपण गार पाणी टाकायचं आहे, म्हणजे की आपल्याला हे सोया चंक्स एकदम असे घट्ट पिळून घ्यायचे आहेत, म्हणजे की याचं पाणी सगळं निघलं पाहिजे याच्यातलं। तर हाताला चटका बसेल म्हणून मी यामध्ये गार पाणी टाकलेलं आहे थोडं। आता आपण अशा प्रकारे सगळे व्यवस्थित असे एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत। जर आपण यामध्ये पाणी जास्त ठेवलं तर हे तेलामध्ये टाकलं का जास्त उडणार तेल, त्यामुळे आपण हे घट्ट जेवढे होता होईल तेवढे घट्ट पिळून घ्यायचे आहेत, एकदम कोरडे करायचे। तर अशा प्रकारे मी हे सगळे सोया चंक्स पिळून घेतले आणि बाउलमध्ये काढले। आता आपण याला मॅरिनेट करायचं आहे। तर मी इथे मोठ्या साईजचं भांडं घेणार आहे, त्यामध्ये मॅरिनेट करणार आहे। तर मी या भांड्यामध्ये सगळं हे चंक्स काढून घेतले। आता इथे मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता हे कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर मी यामध्ये 1 चमचा काळी मिरी पावडर टाकली, आणि 1 चमचा इथे मी मंचुरियन मसाला टाकलेला आहे 1 चमचा। आता त्यानंतर 2 चमचे सोया सॉस टाकलेला आहे। तुम्ही इथे पनीर चिली मसाला टाकलात तरी चालेल। आता चवीपुरतं मीठ घातलं, आणि आता हे आपण हातानेच व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे की या सोया चंक्सला छान असं कोटिंग येतं। तर इथे 1 चमचा मी लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे। तुम्ही इथे लाल मिरची पावडर स्किप केली तरी चालेल। तर आता हे व्यवस्थित असे कोट करून घेतले मी। आता आपण याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। तर व्यवस्थित असं हे सगळं साहित्य लावून झालेलं आहे। आता आपण याला झाकण ठेवूयात आणि 10 मिनिट असंच ठेवूयात। तर इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। आता तेल तापलेलं आहे, आणि 10 मिनिट आपले हे सोया चंक्स पण मॅरिनेट झालेले आहेत। आता आपण एक एक करून हे सगळे चंक्स यामध्ये टाकून घेऊयात, आणि व्यवस्थित असे खरपूस तळून घेऊयात। आणि गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे। तुम्ही जर इथे हाय फ्लेम केली तर आतमध्ये सोया चंक्स व्यवस्थित असे क्रिस्पी होणार नाहीत, त्यामुळे वरतूनच फक्त लाल होतील आणि आतून असेच मऊ राहतील। त्यामुळे आपण मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असे तळसून घ्यायचे आहेत। तर आता दुसरी पण बॅच अशीच करून घेतली मी। व्यवस्थित असे मी हे सगळे सोया चंक्स तळून घेतलेले आहेत। आता आपण गॅसवरती मोठी कढई ठेवायची आहे। तर अशा प्रकारे मी हे सगळे तळून घेतले। आता कढईमध्ये 2 चमचे मोठ्या साईजचे तेल टाकायचं आहे, आणि आपण हे तळलेलंच तेल वापरलेलं आहे। तेल छान असं कडकडीत तापून घ्यायचं। त्यामध्ये आता आपण आलं आणि लसूण बारीक ठेचून घेतलेलं आहे, तुम्ही कट करून घेतलं तरी चालेल। हाय फ्लेमवरच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे। आता यामध्ये घालायचा आहे कांदा,
कांदा छान असा मोकळा होऊन द्यायचा अगोदर, म्हणजे की याच्या पाकळ्या मोकळ्या होतील। तर कांदा छान असा 1 मिनिटभर मी परतून घेतला मोकळा करून, आणि आता आपण यामध्ये कोबी आणि ढोबळी मिरची घातलेली आहे। ही पण आपल्याला तर व्यवस्थित अशी 2 ते 3 मिनिट नुसती परतून घ्यायची आहे। आपण याला जास्त अशा लाल होऊन देणार नाही, अगदी अशा अर्ध कच्च्याच ठेवणार आहेत, म्हणजे की सोयाबीन चिली खाताना या भाज्या त्यामध्ये क्रंची लागतात आणि मस्त अशी टेस्ट येते याला। तर आता इथे आपल्याला स्लेरी बनवायची आहे। तर इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। भाज्याही छान अशा 3 ते 4 मिनिट मी व्यवस्थित अशा परतून घेतल्या, खूप जास्त आपल्याला शिजवायच्या नाही आहेत। तर ही स्लेरी बनवलेली आहे आपण। आता अगोदर यामध्ये घालायचं आहे रेड चिली सॉस, त्यानंतर सोया सॉस। मी अगदी छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत ह्या 2। आता इथे मी घातलेली आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर, आणि त्याच वाटीने मी 2 वाट्या टोमॅटोचा सॉस टाकलेला आहे। टोमॅटोचा सॉस फक्त आपल्याला जास्त वापरायचा आहे। तर हे सॉस आता व्यवस्थित असे परतवून घेऊयात, आणि आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला ही बनवलेली स्लेरी। जास्त आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर वापरायचा नाही, अगदी 2च चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। त्यामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, आणि हे व्यवस्थित आता आपण परतून घेऊयात 1 मिनिटभर। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ, खूप जास्त घालायचं नाही आहे मीठ, कारण आपल्या या सॉसमध्ये मीठ असतं, त्यामुळे अगदी थोडंसं घालायचं आहे अगदी। तर व्यवस्थित असे हे सगळे सॉस आपण या भाज्यांमध्ये परतवून घेतले। आता आपण हे सोया चंक्स टाकायचे आहेत यामध्ये, आणि एक मिनिटभर आपण हे परतवून घ्यायचे आहेत सोया चंक्स। खूप छान असा सुगंध सुटलेला आहे, आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे। तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपली ही सोयाबीन चिली रेडी झालेली आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ।